झोपेच्या गोळ्या? काय बोलताय ते? मला कळत नाहीये काय बोलताय. अहो डॉक्टरांनी त्यांना झोपेच्या गोळ्या घ्यायला सांगितलेल्याच नाहीयेत वकील साहेब. तरी सुद्धा तुम्ही दिल्यात, कारण ते झोपून राहतील आणि तुम्ही दगडू पाटीलांना त्यांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊ शकाल. हे सगळं खोटं बोलतात, हे सगळं खोटं आहे. हिरोनर, मी काहीच केलं नाहीये. मी कोणाला झोपेच्या गोळ्या दिल्याच नाहीयेत. आणि ह्या गोळ्या कुठून आल्या ते मला खरंच नाही माहित. युअर ऑनर, मिसेस ठाकूरांनी जिथून ह्या गोळ्या विकत घेतल्या तो मेडिकलवाला आज कोर्टामध्ये हजर आहे. युअर ऑनर, मी आपल्याला विनंती करतो की त्याला विटनेस बॉक्समध्ये हजर राहण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. तुमचं नाव काय? सचिन सरगर. या बाईंना तुम्ही ओळखता का? हो, या ताई काही दिवसांपूर्वी माझ्या दुकानात आल्या होत्या झोपेच्या गोळ्या विकत घ्यायला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय? त्यांना खूप अर्जन्सी होती म्हणून मी गोळ्या अशाच दिल्या. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेच्या गोळ्या विकणं हा गुन्हा आहे. त्याची तुम्हाला शिक्षा होऊ शकते याची कल्पना आहे का? अहो साहेब, त्यांना खरंच गरज होती. या ताई तर पाया पडायला लागल्या. म्हटलं की प्रिस्क्रिप्शन घरी राहिले, घरी जाऊन फोटो पाठवते म्हणून. मग त्यांनी पाठवला का? नाही पाठवलं. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, या सगळ्यांवरून हे स्पष्ट होत आहे की मिसेस ठाकूरांनी चुकीच्या पद्धतीने झोपेच्या गोळ्या मिळवल्या, आपल्या नवऱ्याला दिला, त्याला झोपवून ठेवलं आणि मग जाऊन दगडू पाटीलांना त्यांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मिसेस ठाकूर, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? मिसेस ठाकूर, तुमच्या डिफेन्समध्ये तुम्हाला काही बोलायचं आहे का? मी खरं सांगते, मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलं. मी कोणी नाही केलं. मी काहीच नाही केलं. माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलं. हे सगळं खोटं बोलतात. मी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं. काही नाही केलं. मी माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मी काही नाही केलं. काही नाही केलं. मी काहीच नाही केलं. मिसेस ठाकूर, मिसेस ठाकूर, मी तुमच्याशी बोलतेय. मिसेस ठाकूर, आर यू ओके? मिसेस ठाकूर, वसुंधरा, सॉरी युअर ऑनर, असं तोल सुटलं. पण मी खरं सांगते, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. याबाबत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावा नाहीये. युअर ऑनर, ही बाई मला पुरावा देण्यासाठी थोडा वेळ हवाय. मी नक्की काहीतरी करेन. युअर ऑनर, या केसमध्ये आता काहीच उरलेलं नाहीये.
तरी कोर्टाचा वेळ वाया न घालवता मी आपल्याला विनंती करतो की ह्या बाईला कडक शिक्षा सुनवावी. नाही नाही, मी 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 हात जोडते. एक संधी द्या, फक्त एक संधी द्या मला. मला काही नको प्लीज. एक संधी प्लीज 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 फक्त एक संधी. ठीक आहे, तुम्हाला 24 तासाचा वेळ देतोय. ह्या वेळेत तुम्ही स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे गोळा करा किंवा जे पुरावे सादर केले आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करा. थँक्यू 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 युअर ऑनर. Till then, the court is adjourned. साहेब 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 सर, मला प्लीज फक्त 2 मिनिटं द्या. ठीक आहे, जे काय बोलायचं लवकर आटपा. थँक्यू सर. ऐका ना, मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही. त्या फोटोमधल्या माणसाला मी नाही ओळखत, मी नाही म्हटले. मला माहीतच नाही की कोणी काढला हा फोटो. मला काहीच. ओके ओके, प्लीज शांतपणे मला सांगा की त्या रात्री एक्झॅक्टली असं काय झालं की तुम्हाला असं मला न सांगता तिथे जावं लागलं अचानक. मला बाबांचा फोन आला होता की नर्सरीचं पेमेंट घ्यायचं. माझा एक क्लायंट आहे ना नर्सरीचा, तो तुमच्या एरियात राहतो. पण अशी गडबड झाली की तो आज रात्रीच बँगलोरला चाललाय. त्याच्याकडे जाऊन पेमेंट कलेक्ट करशील का तू? जाते ना बाबा. दादा राईट मागे राहिलाय, तुम्ही कुठे चाललाय? दादा प्लीज गाडी थांबा. हो मॅडम, काय कटकट करताय हो? कुठे घेऊन आलात मला तुम्ही? आता तुम्ही इथंच बोंबलत बसा, मी जातो घरी. दादा दादा थांबा. कुठे चाललात तुम्ही? रिक्षावाल्या काकाने भलत्याच ठिकाणी आणून सोडलं आणि वाद घालून निघून गेले. एक काम करा, रिक्षा येस तोपर्यंत मी थांबतो, चालेल? मिस्टर शर्मा. हा, मीच. ओके ओके, हे बघा आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, फक्त 24 तास आहेत. पण मी काळजी करू नका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे. हां, आपण नक्की यातनं मार्ग काढू. ती फक्त तुमचा धीर खचू देऊ नका. असं तरी लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही आहोत तुमच्यासोबत. बस थँक्यू. चला चला, आता चला घेऊन या ना, चला. मला कळते ग तुझी अवस्था जयू. मी खरं सांगू का, कोर्टातून आल्यापासून मला सुद्धा इतकं अस्वस्थ वाटतंय ना. माझी ही अवस्था आहे तर तुमची काय झाली असेल ग. पण खरं सांगू, अखिलला मानलं पाहिजे ग. म्हणजे बघा ना माधव दादा, घरात एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत पण तरी सुद्धा एकटा ऑफिस सांभाळतोय. नाही म्हणजे भास्कर आहे त्याच्याबरोबर, नाही असं नाही. नाही, भास्कर फक्त अकाउंट्स बघतो, बाकी सगळं आकाशच. अखिलला पण आकाशच ट्रेन करत होता. नाही, मला मान्यच आहे माधव दादा की अखिलला आकाशने ट्रेन केलं. पण म्हणजे वेगळा अर्थ नका काढू, पण मला काय वाटतं माहिती आहे का, की आत्ता थोडे दिवस आकाश ऑफिसला गेला नाही ना तरच योग्य होईल. म्हणजे मला काय वाटतंय की न जाणो, न जर चुकीने कुठला चुकीचा निर्णय घेतला तर पुढे पस्तवायला लागायला नको ना. माधव दादा आठवतंय ना जयू, अगं ते गायतोंडांच्या प्रकरणात काय झालं होतं.
घर जायची वेळ आली होती. आणि आई, तेव्हा ही पूजा वसुवहिनीनेच केली होती. हो हो. अगो बाई, ते दोघे जर एकमेकांपासून लांब झाले ना तर आकाश अगदी लवकर बरा होईल. बघ असतो असं काहीतरी व्हायला पाहिजे की ती वसुंधरा कायमची आतच राहायला पाहिजे. चालू दे. नाही, मी आलोय म्हणून हे सगळं थांबवायची काही गरज नाही. आई, पण तुला एक गोष्ट सांगतो, तुला जे पाहिजे आहे ना ते कधीच नाही होणार. कारण मी आहे वसुंधरांसोबत. मी माझं सगळं पणाला लावेन, पण मी त्यांना या प्रकरणातून बाहेर काढणार हे नाही. बनी, बाळा काय झालं? एकटा का बसलाय जसा? आईची आठवण येते. अग ते माझे पिल्लू, आईची आठवण येते. अरे पण असं नाही करायचं बाळा. आता मोठा झालायस की नाही तू, आता आईशिवाय राहायला शिकायचं. का म्हणजे? पोलीस काका घेऊन गेले ना आईला. मग पण ते चुकून घेऊन गेले, आईने काहीच नाही केलं होतं. अरे असं कसं बोलतोस तू? तुझ्या आईने नक्कीच काहीतरी केलं असणार. म्हणजे ती खोटं बोलली असेल किंवा चोरीमारी केली असेल. अरे गुन्हेगार आहे ती. लकी, काय चाललंय? बाबा, लगे अंकल म्हणत होते की ऐकलं मी, पण तू नको ऐकूस त्याचं. तू तुझ्या आईला सगळ्यात चांगलं ओळखतोस की नाही? दुसरे काय बोलतात त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. बाबा, आई लवकर घरी येईल ना? ऑफकोर्स बाळा, आई खूप लवकर परत येणार आहे. त्याकरताच मी बाहेर चाललोय. मी ना आज एक आयडिया शोधून काढणार आहे. तुझा तोपर्यंत आतमध्ये जा. चल. येस, गुड बॉय. उगाच का खोटी आशा दाखवताय आकाश सर? लहान मुलाचे कान भरताना लाज नाही वाटत तुला? आधी पण सांगितलं ना बनीपासून लांब राहायचं. एक मिनिट आकाश सर, नाही तुम्हाला कदाचित राग येईल पण या आधी मी तुम्हाला सांगितलंय की बनी माझा मुलगा आहे हे विसरू नका. तू विसरतोयस. कायद्याने बनी माझा मुलगा आहे. वसुंधरा माझी बायको आहे आणि हे माझं कुटुंब आहे. माझ्या वसुंधरांवर पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्यासारख्या माणसामुळे आमच्यातल्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही. विश्वास, तो विश्वास तर बिचारा गेला पानिपतच्या लढाईत. पण आता तुमच्यातल्या विश्वासाचं पानिपत मी कोर्टाच्या हिअरिंग मध्ये करेन. आकाश, अरे कुठे गेला होतास तू? आज ऑफिसला पण गेला नाहीस? ते कामासाठी बाहेर गेलो होतो. कामासाठी का तिच्यासाठी? हो, वसुंधरांसाठीच बाहेर गेलो होतो. का? आणि या अशा अवस्थेत दगदग करून काय मिळणार आहे तुला? हे का म्हणजे काय? पुरावे शोधायचे होते मला, जेणेकरून मला त्यांना इनोसंट प्रूव्ह करता येईल. आकाश,
तुझा तिच्यावर आंधळा विश्वास आहे म्हणून सत्य परिस्थिती बदलत नाही ना. आई आई ऐक ना, मी खूप दमलो. मला वाद नाही करायचा. गुड नाईट. हे काय? हा, तुम्ही अजून झोपला नाहीत? आईची आठवण येते. समजू शकतो बाळा. बाबा, तू बोललास की आईला बाहेर करण्यासाठी काहीतरी आयडिया शोधतो म्हणून. सापडली का? म्हणजे आईला परत कधीच जेलबंद बाहेर नाही काढणार? नाही, तसं नाही बाळा. ते म्हणजे आईची चूक नसताना पण तिला शिक्षा होणार? असं काही होणार नाही. आपण आहोत ना. हा, आपण काहीतरी करून. हा, आय प्रॉमिस. असं काही होणार नाही. हा, तुम्ही काळजी करू नका. युअर ऑनर, कोर्टाने दिलेली 24 तासाची मुदत संपलेली आहे आणि वसुंधरा ठाकूरांना काही ब्रेक थ्रू मिळालेला आहे असं मला वाटत नाही. युअर ऑनर, माझ्याकडे अजून एक साक्षीदार आहे जो कोर्टात हजर आहे. मी शार्दूल रानडे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची आपल्याकडे परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. शार्दूल रानडे, या. युअर ऑनर, वकील साहेब. तुमचं नाव? वकील साहेब, माझं नाव शार्दूल रानडे. वसुंधरा ठाकूरांशी तुमचं काय नातं आहे? वसुंधरा ठाकूरचं आकाश ठाकूरशी लग्न होण्याआधी माझ्याशी लग्न झालं होतं. आणि एवढंच नाही युअर ऑनर, वसुंधरा ठाकूरचा मुलगा बनी उर्फ अन्वय ठाकूर हा माझा बायोलॉजिकल मुलगा आहे. मिस्टर शार्दूल, तुमच्या त्या नात्याबद्दल तुम्ही कोर्टाला खुलासा करून सांगू शकाल? नक्कीच युअर ऑनर. खूप छळलंय मला या बाईने. आयुष्यभर खूप त्रास दिलाय हिने मला. अहो, आमचं लग्न झाल्यानंतर लगेचच काही दिवसातच हिने माझ्या आई बाबांना मॅनिप्युलेट केलं आणि त्या तिघांनी मिळून मला माझ्याच घराबाहेर काढलं. वकील साहेब, रस्त्यावर आणलं हो मला हिने. माझं आयुष्य तर खराब केलंच तिने, पण इतकी खोटारडी आहे ना ही. अहो, हिने आकाश ठाकूरलाही फसवलं. त्याच्याशी खोटं बोलून लग्न केलं तिने. अहो, माझ्या डोळ्यांसमोर या बाईने माझं श्राद्ध घातलं. मी जिवंत असताना मला नाही, ठीक आहे, माझं जे काही झालं तो सगळा पास्ट होता. मला आता काहीच वाटत नाही त्याबद्दल. पण आकाश ठाकूर इतक्या भल्या माणसाला तिने जो त्रास दिलाय ना, त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला जे फसवलंय ना, यासाठी ह्या बाईला जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच हवी. दॅट्स ऑल. मिसेस ठाकूर, तुम्हाला तुमच्या डिफेन्समध्ये काही बोलायचं आहे? येस युअर ऑनर. मला या माणसाला काही प्रश्न विचारायचे आहेत, परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू. मिस्टर शार्दूल रानडे,
तुमच्या मते आपलं लग्न झालेलं असताना मी तुम्हाला त्रास द्यायचे, बरोबर? त्रास द्यायचीस? अगं छळायचीस मला. ते दिवस मी कधी विसरू शकत नाही, युअर ऑनर. नक्की काय त्रास द्यायचे हे जरा प्लीज कोर्टाला खुलासा करून सांगा. मी कधी तुम्हाला मारहाण केली की तुमचा हा माणूस छळ केला? हो केला ना, माझा खूप छळ केला, माझा खूप त्रास दिला याने मला. हे सगळं खरं आहे, स्वतःच्या तोंडानेच बोलते बघा. हो ना? मग तर मी अंगावर पट्ट्याचे वळ पण उठवले असतील, नाही का? अरे बापरे, किती वळ असायचे माझ्या अंगावर. युअर ऑनर, तुम्हाला सांगतो, इतक्या वेदना व्हायच्या मला, इतक्या वेदना. कधी कधी तर असं वाटायचं ही बाई माझा जीवच घेणार आहे. मग जर का मी अंगावर पट्ट्याचे वळ उठवले तर त्या अत्याचाराच्या खुणा माझ्या हातावर आणि अंगावर कशा आहेत? युअर ऑनर, या माणसाने माझ्या शरीरावर असंख्य जखमा दिल्यात आणि मनावर तर त्याही पेक्षा जास्त. नाही हो, ही खोटारडी आहे ही बाई. खोटं बोलते, धडधडीत खोटं बोलते ही. हिला ना आयुष्यभर फक्त पैशात लोळायचं होतं. माझ्याकडचे सगळे पैसे संपले ना म्हणून मला सोडून दिलं आणि मग त्यानंतर आकाश ठाकूर सारखी मालदार पार्टी पटवली आणि त्याच्याशी लग्न केलं हिने. साफसूक खोटं. एक बात म्हणून ते तुला आयुष्यात जमलं नसतं ना, ते सुख मिळवण्यासाठी मी आकाश रावांसोबत लग्न केलं. माझ्या मुलाला, माझ्या बनीला वडिलांचं प्रेम, त्याची माया मिळावी म्हणून मी आकाश रावांशी लग्न केलं. आणि युअर ऑनर, कोण कसं होतं हे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या सासू सासऱ्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. आपलं नाव? सुधीर विठ्ठल रानडे. सौ सुशीला सुधीर रानडे. लकी अर्थात शार्दूल हा तुमचा एकुलता एक मुलगा आहे, बरोबर? बरोबर. आज तागायत त्याला घरी किंवा बाहेर कधी कुणी लकी अशा नावाने हाक मारली? अजिबात नाही. पण तो लकी या नावाने हल्ली वावरतोय हे मला अलीकडेच कळलं. प्लीज पुन्हा एकदा तुमच्या मुलाचं खरं नाव काय हे कोर्टाला सांगा. हो, शार्दूल सुधीर रानडे. आम्हाला लकी म्हणजेच शार्दूलचे आई बाबा म्हणून तुमचा जो काही अनुभव आहे तो थोडक्यात सांगू शकाल प्लीज? या मुलाला आमचा मुलगा आहे असं म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटते. ज्या दिवशी आम्हाला कळलं की आमचा मुलगा आमच्या सुनेला मारहाण करतो, तिचा छळ करतो, तेव्हा आम्ही त्याला घरातून हकलवून दिलं. यावरनच तुम्हाला अंदाज आला असेल की यांनी आमच्या मुलीला म्हणजे आमच्या सुनेला किती छळलं असेल, त्रास दिला असेल. नाही नाही, ही बाई खोटारडी आहे. या मुलीने माझ्या लेकाला फसवून त्याच्याशी लग्न केलंय. आणि तिचे सासू सासरे पण सामील आहेत तिला. पैशाला हपापलेली आहे ही मुलगी. सायलेन्स सायलेन्स.
तुम्ही स्टेटमेंट कंटिन्यू करा. वसुंधराला म्हणजे आमच्या सुनेला आमच्या मुलाच्या जाचातून सोडवायचं होतं आम्हाला. तिचा पुन्हा नव्यानं संसार उभा करून द्यायचा होता. तिला संसारात उभं राहिलेलं बघायचं होतं. आणि बनीला एक चांगले वडील मिळवून द्यायचे होते. आणि म्हणून यासाठी आम्ही आकाशरावांची निवड केली. आणि हे सगळं जुळवून आणण्यासाठी आम्हाला नाईलाजाने खोटं बोलावं लागलं. त्यासाठी आम्हाला खरंच माफ करा. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, माझ्याकडे काही पुरावे आहेत जे हे सिद्ध करतील की हा माणूस वॉन्टेड आहे, कारण हा फ्रॉड आहे. युअर ऑनर, अजून 2 साक्षीदारांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. आपलं नाव? सुभाष मसुदे. मी अजिंक्य सरोदे. तुमच्याबरोबर जे काही झालं ते प्लीज कोर्टाला थोडक्यात सांगा. मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं, पण याने 6 महिन्यात पैसे चौपट मिळतील म्हणून पतसंस्थेत 5 लाख रुपये भरायला सांगितले आणि ते मिळालेच नाही. फसवलं आम्हाला. याने माझं काम करतो म्हणून मला दारू पाजून अकाउंटचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. युअर ऑनर, मी माझ्या सासूबाई म्हणजेच मिसेस जयश्री ठाकूर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. मिसेस जयश्री ठाकूर, तुमच्या मुलाला तुमच्या मनासारखी मुलगी मिळाली नाही याचं तुम्हाला वाईट वाटतं? हो. का? कारण मला आधीच एक मुलगा आहे म्हणून मी वाईट ठरते ना? नाही, तुझा हेतू वाईट होता. तू माझ्या मुलाला फसवलंस आणि त्याच्याशी लग्न केलं. जेव्हा एक पुरुष आपल्या मुलींना आई मिळावी म्हणून दुसरं लग्न करतो तर त्याचा हेतू चांगला, पण जेव्हा एक आई आपल्या मुलाला बाप मिळावा म्हणून दुसरं लग्न करते तर ती स्वार्थी, पैशासाठी हपापलेली. का फक्त बाबा मुलांना पैसे देतात, प्रेम नाही देत? हो, मी खोटं बोलले मी खोटं. माझ्या बनीला, माझ्या मुलाला बापाचं प्रेम मिळावं म्हणून खोटं बोलले. मी स्वार्थी झाले होते. पण हा माणूस, हा नालायक माणूस तिथेही मला त्रास देत होता. माझ्या बनीला पळवून नेत होता. कशावर सगळं खरं सांगून टाकण्याची धमकी देत होता. संकट आलं होतं ना तुमच्यावर, जेव्हा तुमच्या बाजूने उभी होते मी. तुमची साथ नाही सोडली. सून म्हणून कधीच कुठे कमी नाही पडले मी. पण जेव्हा माझी बाजू घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केलं? माझं मंगळसूत्र ओरबाडून घेतलं, मला घराच्या बाहेर हाकललं. का असं वागलात? शोभतं का तुम्हाला आई? हे सांगा ना. तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करताय? सांगा ना, का करता? हे कमी होतं म्हणून की काय? अशावर माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठल्याचे आरोप केले तुम्ही. इतकी वाईट नाही आई मी. इतकी वाईट नाही मी. इतकी वाईट नाही मी. वसुंधरा. वसुंधरा. हो हो. हळू काही नाही. बस.
श्वास घे श्वास घे सावकाश. ऑर्डर ऑर्डर सायलेन्स. वसुंधरा हां 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 ओके 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 जज साहेब त्यांना क्लिअरली खूप त्रास होत आहे ना, बोलता येत नाहीये. मी आकाश ठाकूर यांचा नवरा. प्लीज मला यांच्या वतीने बोलण्याची परवानगी मिळावी. प्लीज प्लीज युअर ऑनर. नाही नाही मिस्टर आकाश, तुम्ही असं करू शकत नाही. युअर ऑनर, मुळात कायद्यात अशी काही तरतूदच नाहीये. कायदे आम्हाला सुद्धा कळतात. थँक्यू. मिस्टर आकाश ठाकूर, तुम्ही त्यांच्या वतीने बोलू शकत नाही, पण तुम्ही साक्ष देऊ शकता. बोला मिस्टर ठाकूर. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, सगळ्यात आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची. माझ्या बायकोने माझ्यावर हल्ला केला या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. बघा, जर मी आज इथे जिवंत आहे तर फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे. जी बाई स्वतःच्या जीवावर उदार होऊन मला वाचवू शकते, ती मला मारण्याचा प्रयत्न का करेल? आय एम शुअर या सगळ्यामध्ये त्यांना फसवलं जातंय. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. मुळात हा सगळा प्रकार काय चाललाय हेच मला कळत नाहीये. ही केस आकाश ठाकूरांवरती जीव घेणा हल्ला झाला त्याबद्दलची आहे ना, मग यामध्ये सगळा हा फॅमिली ड्रामा का घुसवला जातोय? आकाश ठाकूरांकडे वसुंधरा ठाकूर यांच्या पक्षात जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी कोर्टाला सादर करावे, अन्यथा कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवू नये. मिस्टर ठाकूर, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? येस युअर ऑनर. माझ्याकडे एक पुरावा आणि एक साक्षीदार आहे. जो हे प्रूव्ह करेल की वसुंधरांचा माझ्यावर झालेल्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. इनफॅक्ट हा सगळा कट माझ्या आईने म्हणजे जयश्री ठाकूर यांनी रचलेला. आकाश, वेळ लागलाय का तुला? काय बोलतोयस तू? सायलेन्स सायलेन्स. अहो नाही नाही, मी असं काही केलेलं नाहीये. माझा मुलगा काय बोलतोय ते त्याचं त्याला पण कळत नाहीये. आय सेड सायलेन्स. मिस्टर आकाश, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर सादर करा. येस युअर ऑनर. काय? युअर ऑनर, हा फोटो आहे. यात क्लिअरली दिसते की ज्या झोपेच्या गोळ्या घेण्याचा आरोप माझ्या बायकोवर झाला होता त्या गोळ्या खरं तर माझ्या आईने विकत घेतल्या होत्या. अरे तू तू काय बोलतोयस? मी असं काही केलेलं नाही हो. काय प्रकार आहे हा सगळा? मिसेस ठाकूर, प्लीज काम डाऊन. तुम्हाला सुद्धा बोलण्याची संधी मिळेल. मला ज्या मेडिकल मधून आईने त्या गोळ्या विकत घेतल्या होत्या त्या मेडिकलमध्ये काम करणारा एक माणूस आज या कोर्टात हजर आहे. माझी विनंती की प्लीज त्यांना ह्या विटनेस बॉक्समध्ये बोलवा. परवानगी आहे. थँक्यू मॅडम. सर, नमस्कार. सर, तुमचं नाव? माझं नाव सुनील करडे. तुम्ही या बाईला ओळखता का? हो, ओळखतो. की आमच्या मेडिकल स्टोअरमधून झोपेच्या गोळ्या विकत घ्यायला आल्या होत्या. ए खोटारड्या, मी कधी तुझ्याकडून झोपेच्या गोळ्या घेतल्या रे? कसे शक्य आहे? सायलेन्स सायलेन्स. हे बघा मिसेस ठाकूर, तुम्ही आता परत मध्ये बोललात ना तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली तुमच्यावर कारवाई केली जाईल. प्लीज शांत व्हा. अहो पण कशी शांत राहू?
माझा मुलगा माझ्यावर वाटेल ते आरोप करतोय. मी कशी गप्प बसू? मी काही केलेलं नाहीये. हा गैरसमज आहे मोठा. गैरसमज कसा आहे? पुरावे सगळ्यांच्या समोर आहे. क्लिअरली दिसते की तू त्या गोळ्या विकत घेतल्यास. नाही, तो फोटो खोटा आहे. अरे मी माझी स्वतःची आणि तुझ्या बाबांची औषधं घेत होते रे. फोटो चुकीचा आहे आणि यांची साक्ष ती पण खोटी. हो, खोटी आहे. मी तुझी आई आहे आकाश. तू माझ्यावर विश्वास ठेवणार की या परक्या माणसावर? आय एम सॉरी आई, पण कायद्यासमोर सगळे सारखेच असतात आणि आता जेवढे पुरावे वसुंधराच्या विरुद्ध आहेत ना तेवढेच तुझ्या विरुद्ध सुद्धा आहेत. तर आता कसं ठरवणार कोण बरोबर आणि कोण चूक, कोण खरं आणि कोण खोटं? हे मला नाही माहिती, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. मी काही केलेलं नाहीये. सायलेन्स सायलेन्स. युअर ऑनर, पण माझी आई खरं बोलते. ती स्वतःची आणि बाबांची औषधं घ्यायलाच गेली होती आणि तेव्हाच मी त्यांचा तो फोटो काढला होता आणि यांना सुद्धा खोटं बोलायला मीच सांगितलं. थँक्यू. अगेन ऑब्जेक्शन युअर ऑनर. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. आकाश ठाकूर कोर्टामध्ये चक्क खोटं बोलतायत. आय एम व्हेरी सॉरी युअर ऑनर. मला हे सगळं करावं लागेल, पण हे सगळं मी माझी बायको निर्दोष आहे हे सिद्ध करण्याकरता केलं. मी माझ्या आईवर आरोप केला तेव्हा थोडा वेळा करता का होईना, पण तुम्हाला पण त्यांच्यावरती संशय आला होता बरोबर. मग या आधी जे फोटोज आणि जे साक्षीदार आले ते कशाहून खोटे नव्हते. आणि हे सिद्ध होतंय की ते फोटोज मिसलिडिंग असू शकतात ना. नाही, आय अग्री की त्या फोटोमध्ये माझी बायको हल्लेखोराशी बोलताना दिसते, पण ती काय बोलते हे आपल्याला कळतच नाहीये. मग कशावरून त्या मला मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट देत होत्या आणि त्या फोटोजमध्ये ते पैसे घेत आहेत की देत आहेत हे सुद्धा कळत नाही आपल्याला. अशात फक्त ह्या फोटोजच्या जोरावरती त्यांना दोषी ठरवणं हे खूप चुकीचं आहे. आय अग्री की माझ्यावर 2 वेळा जीवघेणा हल्ला झाला. कोणी केला, का केला ह्याचा तपास झालाच पाहिजे, पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या बायकोला बळीचा बकरा बनवण्यात काय अर्थ आहे? शेवटी मी फक्त एकच सांगेन की माझ्या बायकोला दोषी ठरवण्याकरता ते फोटोज हे पुरावे म्हणून पुरेसे नाहीये. शिवाय ती त्या 2 माणसांना भेटल्याचा कुठलाही पुरावा किंवा रेकॉर्ड नाहीये आणि ह्याने हेच सिद्ध होतंय की माझ्या बायकोने माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेलाच नाहीये. माझी साक्ष संपवण्याआधी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. माझ्या बायको तसंच माझ्या मुलावर खूप प्रेम. आम्हाला सुखाने आमचा संसार करायचा आहे. पण माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला या माणसापासून धोका आहे. मला प्लीज या गोष्टीची नोंद घ्यावी आणि तुमचा निर्णय द्यावा. हीच विनंती आहे. That's all. पुरावे जरी सादर झाले असले तरी सुद्धा हे फोटो पाहून ते फोटो पैसे देतानाचे आहेत की पैसे घेतानाचे आहेत हे सिद्ध होत नाही. संशयित गुन्हेगार आणि वसुंधरा ठाकूर यांचा व्हिडिओ बघून त्या या गुन्ह्यात सामील आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे कोर्ट ठोस पुराव्याअभावी मिसेस वसुंधरा ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करीत आहे. तसेच खरे पुरावे शोधण्याचे पोलिसांना आदेश देत आहे. या खटल्यादरम्यान मिस्टर शार्दूल रानडे उर्फ लकी यांनी मिसेस वसुंधरा ठाकूर यांच्यावर
शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोर्ट डोमेस्टिक व्हायलन्स यांच्या अन्वये मिस्टर शार्दूल रानडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश देत आहे. The court is adjourned.